सर्वांचं नवीन वर्षात स्वागत. आपण आज गणिताचं पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. आपलं गणिताचं पहिलं प्रकरण आहे भूमितीतील मूलभूत संबोध. भूमितीतील मूलभूत संबोध म्हणजे आपल्याला भूमिती शिकवायला सुरुवात करीत असताना ज्या मूलभूत गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे त्या वेगवेगळ्या गोष्टींविषयी आपण या प्रकरणामध्ये माहिती पाहणार आहे की ज्यामुळे आपल्याला भूमिती शिकतो आहोत तोपर्यंत या गोष्टी आपल्याला सतत या गोष्टीशी आपला संबंध येत असतो. म्हणून याला म्हणले भूमितीतील मूलभूत संबोध. आता आपण भूमितीतील मूलभूत संबोधाचा अभ्यास करत असताना या प्रकरणामध्ये आपण 2-3 गोष्टी शिकणार आहोत. त्याच्यामध्ये बिंदू, रेषाखंड, रेषा, प्रतल अशा वेगवेगळ्या बाबी आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. सुरुवातीला आपण पाहणारे बिंदू. पहा, आता बिंदू कशाला म्हणायचं? बिंदू कशाला म्हणायचं तर आपण एखादी पेन्सिल किंवा पेनने जो टिंब काढतो, वहीवर असेल किंवा फळ्यावर असेल टिंब, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो पॉईंट, असा अंकुचीदार सिस पेन्सिल असेल याने जो आपण पॉईंट किंवा डॉट काढतो त्याला आपण काय म्हणतो, किंवा ठिपका काढतो त्याला म्हणायचं बिंदू. पहा, या ठिकाणी दिसतंय आपल्याला हा बिंदू, हा एक बिंदू आहे. परत ह्या ठिकाणी हा एक अतिशय छोटा अंकुचीदार टोकदार अशा पेन्सिल काढायला हा एक बिंदू आहे आणि हा एक बिंदू आहे. ह्याला म्हणायचं बिंदू. म्हणजे अंकुचीदार पेन किंवा पेन्सिलने काढलेला टिंब त्याला आपण भूमिती भाषेमध्ये बिंदू असं म्हणतो. आणि या बिंदूला आपल्याला इंग्रजी आद्याक्षराने नाव सुद्धा देता येतं. समजा हा बिंदू आहे, आपल्याला ह्याला नाव द्यायचं आहे तर आपण इंग्रजीतील अक्षराने नाव देऊ शकतो आपण याला. त्याच्यामध्ये आपण ह्या बिंदूला नाव दिलं पी. त्यानंतर आपण दुसऱ्या बिंदूला नाव देतोय, दुसऱ्या बिंदूला नाव दिलं ए. आणि हा एक बिंदू आहे तर ह्या बिंदूला नाव दिलं बी. हे कशासाठी? आता आपण तुम्हाला सांगितलं मुला हो हा बिंदू कोणता, तर याला जर नाव नसेल तर तुम्हाला कळणार नाही. पण तुम्हाला जर विचारलं पी बिंदू कोणता तर आपण बरोबर हा पी बिंदू समजू. म्हणजे बिंदूला या ठिकाणी नाव दिलं जातं आणि बिंदूला नाव देण्यासाठी इंग्रजी मुळाक्षरांचा वापर केला जातो. त्यासाठी आपण कॅपिटल लेटरचा वापर करावा. तर अशा प्रकारे हे बिंदू, बिंदू पी, बिंदू ए आणि बिंदू बी. बिंदू म्हणजे काय कळालं? बिंदू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपण पेन किंवा पेन्सिलने काढलेलं टिंब. तर या ठिकाणी दिसते आपल्याला हे 3 बिंदू आहेत, बिंदू पी, बिंदू ए आणि बिंदू बी. आणि त्यांना आपण इंग्रजी या मुळाक्षराने नावं देऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला बिंदू म्हणजे काय समजलं असेल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपल्याला रेषाखंड व रेषा शिकायचंय. आता इथं काय दिसतंय आपल्याला, इथं हा ए बिंदू एक आणि हा बी बिंदू आहे दुसरा. आता हा ए बिंदू आणि बी बिंदू हे 2 बिंदू वेगवेगळे आहेत. आपण जर हे बिंदू एकमेकांना जोडले तर काय होतंय बघा, ए पासून बी पर्यंत ही मध्ये रेघ ओढून आपण ए बिंदू आणि बी बिंदू जोडले. दिसतंय ना आपल्याला? तसं इथं खाली पण दिसतंय ए आणि बी बिंदू. हे आपण बिंदू जोडले तरी असं अशा प्रकारे तयार होते बिंदू ए बी. आणि ह्या बिंदू ए पासून बी म्हणजे हा जो तुकडा आहे तो इथं आहे आणि ह्यो आपल्याला इकडेही वाढू शकतो आणि या बी बिंदूकडूनही आपण ही रेघ वाढू शकतो. म्हणजे अशा प्रकारे ही रेघ आपण दोन्ही ठिकाणी वाढू शकतो. आणि अशा प्रकारची जी दोन्ही ठिकाणी दोन्ही बाजूने किंवा दोन्ही दिशेला वाढणारी जी रेघ आहे ती आपण बाणाच्या साहाय्याने दाखवली. आणि अशा प्रकारे जी आकृती तयार होती जी दोन्ही दिशांना वाढत जाते आपण ती कुठपर्यंत बी वाढू शकतो. तर अशा प्रकारची जी 2 रेषांना जी दोन्ही दिशांना अमर्यादपणे वाढते अशी जी रेघ आहे तिला आपण रेषा म्हणतो. काय म्हणतो? रेषा. आता ह्या रेषेतला हा एवढा तुकडा म्हणजे हा म्हणजे रेषेचा तुकडा. तुकडा म्हणजे काय? खंड. म्हणून ए पासून बी पर्यंत ह्या रेषेचाच हा भाग आहे ए बी. याला आपण काय म्हणतोय? रेषाखंड. खंड म्हणजे तुकडा, रेषेचा तुकडा, रेषेतला काही भाग तुकडा, त्याला आपण काय म्हणतोय? रेषाखंड. आता हा रेषाखंड जर आपण पाहिला तो रेषेचा भाग आहे. आता ही एक रेषा आहे. आपल्याला आणखी एक रेषा जर काढायची म्हणलं तर आपण ही दुसरी एक रेषा, इथं लाल रंगाने आपण दुसरी एक रेषा काढलेली. त्या रेषेवर आपण पी आणि क्यू हे 2 बिंदू घेतलेले, त्यांनी रेषेच्या बाजूला एल दिलेले आहे. आता ही रेषा आणि कोणती रेषा आहे? ही ए पासून बी म्हणजे ही अमर्याद अशी रेषा आहे दोन्ही बाजूंना. तर या रेषेला आपण नाव देऊ शकतो हा रेषाखंड आहे. रेषेचा तुकडा म्हणजे खंड हा रेषाखंड, म्हणजे जो रेषेचाच एक भाग असतो त्याला आपण काय म्हणतोय? रेषाखंड. आता हे रेषाखंडाचे हे जे 2 बिंदू आहेत ए आणि बी, की म्हणजे हे रेषाखंडाची आपल्याला मर्यादा इथून इथपर्यंत हा रेषाखंड आहे. तर रेषाखंडाचे जे शेवटचे बिंदू टोकाचे बिंदू त्यांना म्हणायचं
अंत्यबिंदू म्हणतो आपण त्याला. काय म्हणायचं त्यांना? अंत्यबिंदू म्हणतात. आणि ह्या अंत्यबिंदूचा उपयोग करून आपण त्या रेषाखंडाला नाव देऊ शकतो. रेषाखंड ए बी किंवा नुसतं रेख ए बी लिहिलं तरी चालतं. येतं लक्षात? रेषाखंडाच्या अंत्यबिंदूंचा उपयोग करून आपण त्या रेषाखंडाला नाव देत असतो. त्याच्यामध्ये रेषाखंड ए बी किंवा थोडक्यात आपण त्याला रेख ए बी लिहिलं तरी तो रेषाखंड ए बी समजला जातो. म्हणजे दोन्ही प्रकारे आपण नाव लिहू शकतो, रेषाखंड ए बी किंवा रेख ए बी. येते लक्षात? आणि या ठिकाणी जर आपण ही रेषा पाहिली तर ही रेषावर दोन बिंदू दिसतात, ए आणि बी. त्याला आपण रेषा ए बी किंवा रेषा बी ए असं म्हणू शकतो. म्हणजे रेषेचं नाव देत असताना आपण त्या रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूचा उपयोग करून आपण त्या रेषेला नाव देऊ शकतो. येतं लक्षात? रेषा ए बी आणि असं उलटही नाव आपल्याला देता येतं, रेषा बी ए असंही दिलं तरी चुकत नाही आणि रेषा ए बी असंही नाव दिलं तरी चुकत नाही. कधी कधी रेषेला एका अक्षरानेही नाव दिलं जातं. इथं दिसतंय रेषा यल. काय? रेषा यल म्हणजे रेषेला एक अक्षरी नावही दिलं जातं, रेषा यल. किंवा याला दोन अक्षर त्या दोन बिंदू आपण जे पहिल्यांदा इथं सांगितलं ना त्याप्रमाणे, किंवा रेषा पी क्यू किंवा रेषा क्यू पी असंही आपण सांगू शकतो. पहा आता ह्या ठिकाणी आपल्याला एक बिंदू दिसत आहेत वेगवेगळे, पी आणि क्यू. आता हे बिंदू जर आपण जोडले तर क्यू आणि पी, आणि या ठिकाणी काय केलंय, हा पी क्यू जो रेषाखंड आहे तो आपण इकडे एका बाजूला वाढताना दाखवलाय. म्हणजे एकाच दिशेला. रेषा कशी असते? दोन्ही बाजूला अमर्याद वाढते. पण या ठिकाणी ही रेख क्यू पासून सुरू झाली आणि पी बिंदूकडे अमर्याद वाढते. म्हणजे बाण आहे तिला, म्हणजे ती एकाच दिशेने वाढते. एका ठिकाणी सुरू होऊन ती एकाच दिशेने सरळ वाढत जाते. अशी जी आकृती आहे त्याला आपल्याला काय म्हणायचंय? किरण. काय म्हणणार आहे आपण त्याला? किरण. आणि ह्या किरणाला आपण नाव देतोय क्यू पी. ज्या किरणाची सुरुवात ज्या बिंदूपासून होते त्याला त्या किरणाचा आरंभ बिंदू म्हणतात. म्हणजे हा जो किरण आहे याचा आरंभ बिंदू आहे क्यू आणि पी हा एक दुसरा बिंदू आहे किरणावरला कुठला तरी. आणि किरणाचं नाव लिहित असताना आरंभ बिंदूचं नाव पहिल्यांदा लिहायचं, हे लक्षात ठेवा. किरण क्यू पी म्हणजे आरंभ बिंदूचं नाव आधी, क्यू पी. लक्षात घ्या. आपण जसं जर लिहिलं किरण पी क्यू तर ते चुकतंय. त्यासाठी किरण की कोणत्याही किरणाचं नाव लिहित असताना त्या किरणाचा जो आरंभ बिंदू आहे, म्हणजे ज्या ठिकाणाहून तो किरण सुरू होतो त्या बिंदूचं नाव अगोदर लिहायचं आणि नंतर दुसरा एक बिंदू घ्यायचा आहे, म्हणजे किरण क्यू पी. आता इथं जर पाहिलं तर हा एक दुसरा किरण आहे की ज्या किरणाची सुरुवात बी पासून होते. म्हणजे ह्या किरणाचा आरंभ बिंदू कोणता आहे? बी. म्हणजे याची सुरुवात, आरंभ म्हणजे सुरुवात या ठिकाणाहून होते. म्हणून याला आपण काय म्हणलंय? बिंदू बी हा या किरणाचा आरंभ बिंदू. आता या किरणाचं नाव जर आपल्याला द्यायचं म्हणलं तर आपल्याला कसं द्यावं लागेल? ए बी असं जर दिलं तर ते चुकल. आधी नाव काय? किरण बी ए असं नाव आपल्याला ह्याला द्यावं लागेल, किरण बी ए. लक्षात आलं? तर याला काय म्हणायचं? किरण. म्हणजे किरणाला एक आरंभ बिंदू असतो, तो एका दिशेला अमर्याद असतो. आणि किरणाचं नाव देत असताना आरंभ बिंदूचं नाव प्रथम लिहिण्याची पद्धत हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे हे आपण काय पाहिलं? किरण पाहिलं. हे झालं किरण. लक्षात आलं? किरण क्यू पी म्हणजे हा किरण क्यू पी आणि किरण बी ए म्हणजे हा किरण बी. म्हणजे या अक्षरात आपल्याकडे किरण कुठून सुरू झालं आपल्याला जर आकृती काढायची सांगितली तरी आपण काढू शकतो. किरण बी ए म्हणजे इथून बी पासून किरणाची सुरुवात करायची आणि इकडे तो अमर्याद दाखवायचा आहे. लक्षात आलं? तर अशा प्रकारे हा किरण हे आपलं तिसरा संबंध. पहिल्यांदा आपण पाहिलं बिंदू, बिंदूनंतर पाहिलं रेषाखंड आणि रेषा, आणि आता पाहिलं आपण किरण. आता पहा, आपण समजा एखादा बिंदू घेतला, कोणताही बिंदू असेल. बिंदू म्हणजे काय आपल्याला माहिती आहे? एखाद्या अणकुचीदार किंवा पेनने काढलेलं अणकुचीदार पेन्सिल किंवा पेनने काढलेलं टिंब म्हणजे बिंदू. समजा या ठिकाणी मी एक बिंदू घेतला आणि या बिंदूमधून मला रेषा काढायची. आता किती रेषा काढता येतात ह्या बिंदूतून बघा. समजा पहा, एक रेषा काढली. आणखी एखादी काढता येईल का? तर आपण आणखी एखादी रेषा काढून बघू. बघा, ही दुसरी काढली. आणखी एखादी काढता येईल का? आपण अशी काढू शकतो, अशीही काढू शकतो. पहा, आणखी एक रेषा आपण काढली. म्हणजे ह्या बिंदूतून आपण आता एवढ्या 2-3 रेषा काढल्या. आणखी काढू शकतो का? तर आणखी काढू शकतो. येतं लक्षात? म्हणजे अशा किती रेषा काढू शकतो आपण? आणखी इथंही काढू शकतो, इथंही काढू शकतो, इथंही काढू शकतो, इथंही काढू शकतो. इथून अशी काढू शकतो, पुन्हा दोन्हीच्या मधून इथून काढू शकतो, पुन्हा इथून काढू शकतो. म्हणजे एका बिंदूतून आपल्याला अनेक रेषा काढता येतात, ज्याला आपण असंख्य म्हणतो. काय म्हणतो? असंख्य. पहा, आणखी काढली. ही आणखी एक रेष काढली. पहा, म्हणजे एका बिंदूतून आपण असंख्य रेषा काढू शकतो. म्हणजे एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा काढता येतात हे आपल्या लक्षात आलं. पहा, तुम्ही घरी वहीवर बिंदू काढून त्यात अशा रेषा काढू
बघू शकता. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा काढता येतात. म्हणजे आपण कितीही रेषा काढू शकतो. बघा आणखी पहा, ह्या ठिकाणी आणखी एक रेष काढू शकलो, त्यानंतर आपण आणखी एक रेष काढू शकलो, आणखी एक रेष काढू शकलो. म्हणजे एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा काढता येतात. लक्षात ठेवा, एका बिंदूतून असं परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, एका बिंदूतून आपण किती रेषा काढू शकतो, तर असंख्य. किंवा एका बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा असतात, असंख्य रेषा काढता येतात एका बिंदूतून जाणाऱ्या. आणखी आपण याच्यात रेषा काढू शकतो. तर पहा, या ठिकाणी आपल्याला दिसतं एक बिंदू आहे आणि एका बिंदूतून अनेक रेषा गेलेल्या आहेत. पण लक्षात घ्या, ह्या सगळ्या बिंदूंचा छेदन बिंदू एकच आहे. म्हणजे सगळ्या बिंदू याच बिंदूतून ह्या सगळ्या रेषा जातात. म्हणजे पहा, एकाच बिंदूतून जाणाऱ्या ज्या रेषांचा छेदन बिंदू एकच असतो, अशा ज्या 3 किंवा 3 पेक्षा अधिक रेषा असतात, किंवा जेव्हा रेषा एकाच बिंदूत छेदतात त्या रेषांना एक संपाती रेषा म्हणतात. जेव्हा रेषांचा छेदनबिंदू हा एकच असतो, पहा ह्या सगळ्या रेषांचा छेदनबिंदू हा एकच आहे, जो आपल्याला लाल रंगामध्ये दिसतोय, हा ह्या सर्व रेषांचा एकच छेदनबिंदू. त्यामुळे ह्या सगळ्या रेषा कशा येतात, एक संपाती रेषा. एक संपाती रेषा कोणाला म्हणायचं, जेव्हा 2 पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना एक संपाती रेषा म्हणतात. आणि त्यांचा जो छेदनबिंदू आहे, म्हणजे ज्या एकाच बिंदूत त्या छेदतात, त्या छेदनबिंदूला संपात बिंदू म्हणतात. काय म्हणतात, संपात बिंदू. तर पहा, या ठिकाणी हा संपात बिंदू आहे. लाल रंगाचा जो बिंदू आपण दाखवला की ज्याच्यातून अनेक रेषा या एकाच बिंदूत छेदतात, ह्या सगळ्या रेषा एक संपाती रेषा. आणि त्यांचा जो छेदनबिंदू आहे, एक संपाती रेषांचा जो छेदनबिंदूला काय म्हणायचं, संपात बिंदू. अशा प्रकारे एक संपाती रेषा आणि त्यांचा संपात बिंदू. एक संपाती रेषा म्हणजे काय कळलं, जेव्हा 2 पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना एक संपाती रेषा म्हणतात, ज्या एकाच बिंदूत छेदतात एकमेकींना. आणि त्यांचा जो छेदनबिंदू असतो त्याला संपात बिंदू असे म्हणतात. आलं लक्षात, एक संपाती रेषा आणि हे संपात बिंदू. आता पुढे पहा, आपण या ठिकाणी काही बिंदू घेतले, येतं लक्षात, आणि त्या बिंदूंना नावही दिले, ए, बी, एफ, सी, डी, एच, ई, जी. आता हे बिंदू आपण घेतले, आपल्याला पाहिजे, आपण आता पाहिलं एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा काढता येतात, पण आपल्याला आता 2 बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा काढता येतात ते पाहिजे. समजा हा बिंदू आहे ए आणि बी, हे 2 बिंदू, त्यांच्यातून जाणाऱ्या आपल्याला किती रेषा काढता येतात पाहू आपण. पहा, ही एक रेषा काढली आपण, रेषा ए पासून बी पर्यंत एक रेषा. आता ह्या 2 बिंदूतून जाणारी दुसरी रेषा आपल्याला काढता येते का बघा. आपण जरी अशी काढली तर ती ए बिंदूतून जाणार नाही, अशी उभी काढली कारण रेषा ही सरळ असते, अशी काढली तर बी बिंदूतून जाणार नाही. दुसरी एक रेषा काढून बघू आपण 2 बिंदूतून जाणारी. पहा, आपण ह्या एफ आणि ई बिंदूतून जाणारी दुसरी रेषा काढली. ही रेषा एफ आणि ई बिंदूतून जाते, ह्या 2 बिंदूतून. पण ह्या 2 बिंदूतून जाणारी जर आपल्याला आणखी एखादी रेषा काढायची असेल तर आपण असं केलं तर ती ई बिंदूतून जाणार नाही. म्हणजे 2 बिंदूतून जाणारी आपल्याला फक्त एकच रेषा काढता येते. एक बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा काढता येतात, पण 2 बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा काढता येते. लक्षात ठेवा, 2 बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा काढता येते. पहा, आता आपण जर ह्या 3 बिंदूतून जाणारी एखादी रेषा काढली तर 3 बिंदूतून जाणारी आपल्याला एक रेषा काढता येईल. पहा, ही सी, डी आणि एच या 3 बिंदूतून गेली. दुसरी जर आपण रेषा काढली इकडं, ही रेषा ए, सी, ई आणि जी बिंदूतून गेली. आपण अगोदर पाहिलं 2 बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा काढता येते. आता या ठिकाणी 3 बिंदू सरळ एका रेषेत आहेत. इथं किती बिंदू एका रेषेत येतं, 4 बिंदू एका रेषेत. जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा जास्त 4, 5, 6 असतील, हे बिंदू जर एकाच रेषेत असतील, एका सरळ रेषेत असतील, किंवा त्यांच्यातून जाणारी एक रेषा आपल्याला काढता येत असेल, जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू एकाच रेषेत असतात तेव्हा त्या बिंदूंना म्हणायचं एकरेषीय बिंदू. म्हणजे एकाच रेषेत येतात ते, त्यांना काय म्हणायचं, एकरेषीय बिंदू. पहा, ए, सी, ई आणि जी हे एकरेषीय बिंदू आहे की जे एकाच रेषेवर येतात. अशा प्रकारे एका सरळ रेषेत असणाऱ्या किंवा एकाच रेषेवर येणाऱ्या बिंदूंना एक रेषीय बिंदू असे म्हणतात. आणि जे बिंदू एका रेषेत नसतात, म्हणजे त्यांच्यातून आपल्याला एक रेषा काढता येत नाही किंवा ते एका सरळ रेषेत नसतात, पहा इथं ए बिंदू, इकडं डी बिंदू आणि इकडे ई बिंदू, हे 3 बिंदूतून आपल्याला रेषा काढता येईल का नाही, किंवा ते एका सरळ रेषेत आहेत का नाही. तर असे एका सरळ रेषेत नसलेले जे बिंदू असतात त्यांना म्हणायचं नैक रेषीय बिंदू. रेषा ही ए बी, त्यानंतर ही दुसरी रेषा ए जी, रेषा एफ ही, ह्या वेगवेगळ्या रेषा आहेत.
जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू एका सरळ रेषेत असतात तेव्हा त्या बिंदूंना आपण एकरेषीय बिंदू म्हणतो, आणि जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू एका रेषेत नसतात तेव्हा त्यांना आपण नैकरेषीय बिंदू असे म्हणतो. नैकरेषीय म्हणजे एका रेषेत नसलेले, एकरेषीय म्हणजे एका रेषेत असलेले बिंदू. तर या हिरव्या रेषेवर जे बिंदू आहेत ते एकरेषीय बिंदू आहेत. त्यानंतर ही दुसरी हिरवी रेषा आहे त्याच्यावर रेषा जी आहे त्याच्यावर जे बिंदू आहेत ते सुद्धा एकरेषीय बिंदू आहेत. अशा प्रकारे रेषा एकरेषीय बिंदू आणि नैकरेषीय बिंदू लक्षात आलं. आणि 2 बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा काढता येते. त्यानंतर आपल्याला पुढे पाहायचंय प्रतल. आता पहा, या ठिकाणी हे तुम्हाला आपल्या बोर्ड सारखा भाग दिसतोय. याचा पृष्ठभाग कसा आहे? सपाट. असा सपाट पृष्ठभागालाच गणिती भाषेमध्ये काय म्हणायचं? प्रतल म्हणतो आपण. काय म्हणतो? प्रतल. आणि हे प्रतल आपल्याला हा सपाट पृष्ठ जर वाढवायचा असेल तर आपण त्याला इकडेही वाढू शकतो, इकडेही त्याला आणखी वाढू शकतो, इकडेही वाढू शकतो, इकडेही वाढू शकतो. म्हणजे चोह बाजूंना आपण ह्या सपाट पृष्ठभागाला वाढू शकतो. अशा प्रकारे सर्व दिशांना अमर्याद असणाऱ्या सपाट पृष्ठभागाला प्रतल असे म्हणतात. काय म्हणतात? प्रतल. हे प्रतल, हे जे प्रतल आहे त्या प्रतलाला आपण नाव देण्यासाठी इंग्रजी अक्षराचा वापर करतो. या ठिकाणी आपण ह्या प्रतलाला नाव दिलं एच. एच हे प्रतल आहे आणि हे प्रतल कसं आहे? सर्व बाजूंना अमर्याद आहे. अशा प्रकारे प्रतल कुणाला म्हणायचं? सपाट पृष्ठभागाला की जो पृष्ठभाग सर्व दिशांना अमर्याद वाढू शकतो अशा सपाट पृष्ठभागाला सर्व दिशांना अमर्याद वाढणाऱ्या सपाट पृष्ठभागाला प्रतल असे म्हणतात. लक्षात? प्रतल म्हणजे आपला बोर्ड हे एक प्रतल आहे. आपण जो बोर्ड लिहितो ते बोर्ड एक प्रतल आहे. कारण आपण बोर्डला जर वाढवायचं म्हणलं तर ते बोर्ड आपण इकडे मोठाही करू शकतो, आणखी इकडेही वाढू शकतो, इकडेही वाढू शकतो, इकडेही वाढू शकतो. येते लक्षात? तर अशा प्रकारे हे प्रतल. तर पहा, प्रतल म्हणजे काय कळलं? प्रतल म्हणजे एक सपाट पृष्ठभाग. सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत आपण काय म्हणतोय? प्रतल म्हणतात. त्यानंतर आपल्याला पाहायचंय, पहा हे एक प्रतल आहे. इथं पिवळ्या रंगाचं आपल्याला तुम्हाला एक प्रतल दाखवलंय. आता ह्या प्रतलावर मी एक रेषा काढणार आहे. समजा एक रेषा काढली मी. रेषा कशी असते? दोन्ही बाजूला अमर्याद. आणि दोन्ही बाजूला अमर्याद असण्यासाठी आपण त्याला दोन्ही टोकाला काय करतो? बाणांचा उपयोग करतो. पहा ही रेषा, ही एक रेषा आहे. त्या रेषेला आपण नाव देऊ, एक अक्षरी नाव देऊ आपण या ठिकाणी. तिला आपण नाव दिलं ए. आणि दुसरी एक रेषा आपण काढणार आहे. ही दुसरी एक रेषा काढली, तिला नाव देऊ बी. ही तर रेषा ए आणि रेषा बी, या दोन्ही रेषा कुठे येतात? एकाच प्रतला. लक्षात येतंय? असं नाही की ही रेषा इकडे आहे आणि ही रेषा इकडे बाहेर दुसरीकडे आणि बोर्ड इकडे, असं नाही. हे जे प्रतल आहे ह्या प्रतलातच दोन्ही रेषा आहेत. आणि आणखी एक लक्षात घ्या, आता ही रेषा कुठपर्यंत असे वाढवले, त्या दोन्हीमधलं अंतर कमी किंवा जास्त होणार आहे का? नाही, समान राहणार. कुठपर्यंत या वाढवल्या तर या रेषा यांच्यामधलं अंतर सारखंच राहणार आहे. म्हणजे ह्या रेषा कुठंच जाऊन एकमेकींना मिळत नाहीत किंवा एकमेकींना छेदू शकत नाही. अशा ज्या रेषा असतात म्हणजे याला म्हणायचं समांतर रेषा. त्या एकाच प्रतलात असतात पण त्या कधीही एकमेकींना छेदत नाहीत. बघा, याला पुढं पुढं वाढलं तर सरळ अशीच जाणार का? असं होईल का कधी ती अशी इकडे आली आणि हिला जाऊन मिळाली? नाही होऊ शकत. म्हणजे रेषा सरळ असते ती सरळच वाढणार. दोन्ही बाजूला जरी आपण रेषा वाढवल्या त्या एकमेकींना छेदू शकत नाही. अशा प्रकारे एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना आपण काय म्हणतोय? समांतर रेषा. काय म्हणायचं यांना? समांतर रेषा. ह्या समांतर रेषा आहेत. कसल्या रेषा आहेत ह्या? पहा, समांतर रेषा आहेत. तर अशा प्रकारे या समांतर रेषा आपण पाहिल्या. समांतर रेषा कशा असतात? एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना आपण समांतर रेषा असं म्हणतोय. येते लक्षात? पहा पुढे. आता एका प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. आपण अशा प्रकारे त्याची व्याख्या आणि आकृत्या या दोन्ही याच्यातून शिकवत होतो आपण. तुम्ही याच्यामध्ये नोट्स काढत असताना ह्या आकृत्या आणि या व्याख्या लिहिल्या तरी तुम्हाला त्यातून आणखी समजण्यास मदत होईल. पहा, आता ह्या ठिकाणी वेगवेगळ्या रेषा दिल्यात आणि आपल्याला ह्यात ओळखायचं यातल्या समांतर रेषा कोणत्या आहेत आणि छेदणाऱ्या रेषा कोणत्या आहेत. छेदणाऱ्या म्हणजे एकमेकीवरून जाणाऱ्या रेषा आहेत. छेदणाऱ्या रेषा कोणत्या? आता इथं पहा, ही छेदणारी रेषा आहे. दिसतंय तुम्हाला? ह्या दोन, याला काय म्हणायचं? छेदणाऱ्या रेषा. याला म्हणायचं छेदणाऱ्या रेषा. आणि या ठिकाणी ह्या ज्या दोन रेषा आहेत यांच्यामधलं अंतर समान आहे. आपल्या लक्षात येतं कुठपर्यंतही वाढवा. या रेषा कशा आहेत मग? या रेषेत समांतर रेषा. कोणत्या रेषा? त्या समांतर आहे.
आता या रेषा एकमेकींना छेदत नाही, पण यांच्यामधलं इथलं अंतर जर पाहिलं तर कमी आहे, इथलं अंतर पाहिलं तर जास्त आहे. आपल्या तुमच्या सहज लक्षात येईल, ही रेष जर आपण पुढं वाढवली तरी अशी खाली येईल आणि ही रेष सरळ जाईल. ह्या रेषा पुढं कुठेतरी छेदणार आहेत एकमेकींना, म्हणून ह्यांना काय म्हणायचं, छेदणाऱ्या रेषा. समांतर रेषा असू शकत नाही. तर अशा प्रकारे ह्या छेदणाऱ्या रेषा. तर अशा प्रकारे आपण या प्रकरणामध्ये बिंदू म्हणजे काय ते पाहिलं. त्यानंतर आपण रेषा व रेषाखंड पाहिलं. किरण म्हणजे काय, प्रतल म्हणजे काय, समांतर रेषा म्हणजे काय. आलं लक्षात. तर अशा प्रकारे हे भूमितीतील मूलभूत संबोध आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण ते शेवटपर्यंत आपल्याला आवश्यक असणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे प्रकरण या ठिकाणी संपत आहे. धन्यवाद.